हॅलो स्टुडंट्स, इझी स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 8 लेसन सेकंड पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. आता पॅरलल लाईन्स म्हणजे काय? सपोज दोन लाईन्स आहेत, दोन लाईन मी सपोज ड्रॉ केल्या. ह्या लाईनला नाव देऊ लाईन एल आणि दुसरी लाईन अशा प्रकारे मी ड्रॉ करतो का जी या लाईनला कधीच भेटणार नाही, कधीच इंटरसेक्ट होणार नाही, कधीच छेदणार नाही. म्हणजे इक्वल डिस्टन्सवर राहील सगळी पूर्णच्या पूर्ण लाईन. या लाईनला सपोज मी लाईन एम नाव देतो. समजलं? हे दोन लाईन्स मी ड्रॉ केल्या, अशा प्रकारे ड्रॉ केल्या का हे कधीच भेटणार नाही, कधीच इंटरसेक्ट होणार नाही. इंटरसेक्ट म्हणजे क्रॉस होणे, मिळणार आहे. हे कधी मिळणार आहे का? नाही. तर या दोन लाईन्सला पॅरलल लाईन्स असे म्हणतात. या दोन लाईनला पॅरलल लाईन्स असे म्हणतात. मग ते कशाही प्रकारे असू शकते. आता मी आडवे ड्रॉ केल्या, उभ्या प्रकारे असू शकते. लाईन एल, लाईन एम किंवा क्रॉसही असू शकते. लाईन एल, लाईन एम. तर हे जे तीनही टाईप मी दाखवले 1, 2, 3, हे तीनही टाईपमध्ये कशी लाईन असू शकतात. फक्त तुम्हाला बघायचं काय का जे कधी मिळणार नाही आहेत तर यांना म्हणतात पॅरलल लाईन्स. आणि याला लिहितो कसं आपण माहिती आहे का? लाईन एल पॅरलल टू, दोन उभ्या रेषा पॅरलल टू लाईन एम आणि लाईन एल पॅरलल टू लाईन एम, अशा प्रकारे याला वाचतो. याचं मिनिंग काय? हे पॅरलल आहेत. ओके, तर हा झाला एक कन्सेप्ट पॅरलल लाईन्सचा. ठीक आहे. आता ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? ट्रान्सव्हर्सलची डेफिनेशन तर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी दिलेलीच आहेत का? इफ अ लाईन intersects given two lines in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. समजा दोन लाईन्स आहेत, मग ते पॅरललही असू शकतात आणि नॉन पॅरललही असू शकतात. आणि त्या दोन लाईन्सला एखादी लाईन जर इंटरसेक्ट करत असेल, अशा प्रकारे का ती दोन पॉईंटमध्ये त्या दोन्ही लाईनला एकेका पॉईंटमध्ये भेटते, इंटरसेक्ट होते, तेव्हा या लाईनला म्हणतात ट्रान्सव्हर्सल. ओके, तर सपोज मी एक फिगर ड्रॉ करून बघतो. सपोज दोन लाईन्स मी ड्रॉ करतो. एक लाईन झाली आहे. या लाईनला नाव देऊ आपण ए बी. दुसरी लाईन ड्रॉ करतो. मी सध्या पॅरलल लाईन ड्रॉ नाही करत. सी डी. आणि या दोघांना छेदणारी, या दोघांना इंटरसेक्ट करणारी मी एक लाईन ड्रॉ करतो. याला लाईन एम एन. म्हणजे लाईन ए बी आणि लाईन सी डी हे दोन लाईन्स आहेत, त्याच्यातून एक लाईन गेलेली आहे एम एन, जी या ए बीला सपोज पॉईंट पी आणि सी डीला पॉईंट क्यू मध्ये इंटरसेक्ट करते. तेव्हा ही लाईन एम एन ही झाली या ए बी आणि सी डीची ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, तर ह्याला म्हणतात ट्रान्सव्हर्सल. ओके, आता या ट्रान्सव्हर्सलचे काही प्रॉपर्टीज आहेत. आता हे ट्रान्सव्हर्सल काय करते माहिती आहे का? एका लाईन सोबत चार अँगल क्रिएट करते, फॉर्म करते.
हे बघा 1 2 3 4, 1 2 3 4 हे 4 अँगल. दुसऱ्या लाईन सोबतही 4च करणार आहे मग. 1 2 3 4 म्हणजे अशा प्रकारे टोटल 8 अँगल्स हे फॉर्म करते. तर या अँगल्सची काही प्रॉपर्टी आहे जे ट्रान्सव्हर्सल बनवत आहे. तर ते प्रॉपर्टी बघू. सर्वात पहिले आहे अल्टरनेट अँगल्स. पहिली एक प्रॉपर्टी भेटते आपल्याला अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स कसे? तर अल्टरनेट अँगल्स म्हणजे त्याची डेफिनेशन तर आपल्याला दिलेली आहे. एकदा मी तुम्हाला डेफिनेशन दाखवून देतो. की अल्टरनेट अँगल्स. दुसरा आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. तिसरा आहे, आता मी तिन्ही पहिले नाव लिहून घेतो आणि नंतर तुम्हाला एक एक सांगतो. ठीक आहे. तिसरा आहे इंटेरियर अँगल्स. ठीक आहे. नंतर आता एक एकाने बघू. तर पहिले डेफिनेशन करस्पॉन्डिंग दिली होती म्हणून मी अल्टरनेट नंतर सांगतो. हे करस्पॉन्डिंग अँगल्स दिलेलं आहे म्हणून पहिले आपण करस्पॉन्डिंग अँगल्स पहिले पाहू. इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन अँड द अदर आर्म्स आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल देन इट इज कॉल्ड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. जर एखादी ट्रान्सव्हर्सल हे दोन लाईनमधून जात आहे तर तिने बनवलेले अँगल्स कोणते? सेम साईडचे. तर एका लाईनचेही वरचे आणि दुसऱ्या लाईनचेही वरचं तर ते होतात करस्पॉन्डिंग अँगल्स. तर पहिले आपण पाहू करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय बघून घ्या. एक ट्रान्सव्हर्सल आहे, दोन लाईनला इंटरसेक्ट करत आहे. तर याचे दोन साइड होतात. दोन साइड कोणते कोणते? या ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साइडची एक बाजू आणि राईट साइडची एक साइड आहे ना. हा एक पार्ट होते हा वाला आणि हा वाला आहे ना. तर असे दोन साइड होत आहे आपले. तर हे दोन्हीही साइड होत असताना आपण पहिले आता एका साइडचा विचार करू. या एका साइडमध्ये पहा दोन दोन अँगल्स होत आहे. हा 1 2 हे झाले एका लाईनचे दोन अँगल्स आणि हा 1 2 हे दुसऱ्या लाईनचे दोन अँगल्स. हे दोन अँगल्समध्ये आता पहा एक अँगल्स याच्यावर आहे, दुसरा अँगल याच्यावर आहे. हे जे वरचे वरचे अँगल्स आहेत त्या अँगल्सला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. एका लाईनचे वरचं आणि साईड सेमच पाहिजे हां. दुसऱ्या लाईनचं वरचं हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. तर याचं नाव लिहून घेऊ. अँगल MPA. हा अँगल होते ना MPA. तर अँगल MPA अँड अँगल MPA सोबत कोणता लागेल आता? PQC किंवा MQC दोन्ही नाव लिहू शकतो आपण. तर PQC हा वाला याचा वरचा तर याचाही वरचा. तर PQC अँगल PQC हे झालं करस्पॉन्डिंग अँगलची पेअर. याला म्हणतात पेअर. आणि अँगल्स म्हटलेला आहे म्हणून आपण पेअरच घ्यावं लागते. सिंगल अँगल कधी करस्पॉन्डिंग अँगल राहणार नाही. दोन अँगल्सच करस्पॉन्डिंग होऊ शकतात. तर हा एक करस्पॉन्डिंग अँगल भेटला. आता दुसरं वरचे तर झालं. आता पहिलं दुसरं आता त्याच्या खालचं एकाच साईडचं हे आणि हे. ठीक आहे ना. एकाच साईडचे आता खालचे. तर खालचे कोणते? APQ अँगल APQ. आता APQ हा झाला इथचा. तर आता CQN हा खाली. तर अँगल CQN
हे दोघंही काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, म्हणजे वरची एक पेअर, एक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर, खालची एक करस्पॉन्डिंग. आता हा झाले एवढी साईड. आता आपण बघू ही वाली साईड. आता यावाल्या साईडमध्ये काही चेंजेस असणार आहे का? नाही ना. हे बी वरची आणि खालचे हे दोन पेअर्स आपल्याला भेटतात. तर थर्ड पेअर आपल्याला भेटते अँगल MPB अँड MPB वरचा, तर PQD हाही सुद्धा वरचाच, अँड अँगल PQD. ठीक आहे. नंतर फोर्थ, हे झाले वरचे. आता खाली BPQ अँगल BPQ अँड आता BPQ हा एक अँगल खालचा झाला, तर हाही खालचा असलाच पाहिजे, DQN अँगल DQN. तर अशा प्रकारे 4 पेअर्स भेटतात आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलचे. एका साईडचे बघायचे पहिले वरचे, खालचे, मग नंतर दुसऱ्या साईडचे वरचे आणि खालचे. अशा प्रकारे 4 पेअर्स आपल्याला भेटतात. याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स म्हणजे काय? पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिव्हन लाईन्स. असे पेअर अँगल्सचे जे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला, एक तर राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला, राईट किंवा लेफ्ट, आणि ते आतमधले असले पाहिजे. इंटेरियर म्हणजे आतमधील, तर त्यांना म्हणतात इंटेरियर अँगल्स. तर इंटेरियर अँगल्स कोणते कोणते आहेत ते बघू आपण. तर सेकंड आहे इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्समध्ये काय आहे? ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडचे आणि आतमधले हे होते एक पेअर इंटेरियर अँगल्सची. हे ट्रान्सव्हर्सल, त्याची पहिले हे साईड बघू, आणि त्याचे आतमधले म्हणजे APQ अँगल APQ अँड अँगल APQ हा आतमधला आहे, तर हा Q सुद्धा आतमधला आहे ना, PQC. समजलं? तर हे आतमधले इंटेरियर अँगल्स. नंतर इंटेरियर दुसरे अँगल्स या साईडचे. आता या साईडचंही बघावं लागेल ना, हे साईड झाली. आता या साईडचे BPQ अँगल BPQ अँड BPQ झाल्यानंतर अँगल PQD हे वाला, PQD हा वाला अँगल PQD. ओके, तर हे दोन पेअर्सच इंटेरियर अँगलचे आपल्याला दोनच पेअर्स भेटतात. ठीक आहे. अशा प्रकारे हे झाले इंटेरियर अँगल. आता थर्ड अँगल कोणते आहे ते बघू. आता नंतर आहे अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स म्हणजे पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शोज अपोजिट डायरेक्शन. आता अशा प्रकारचे अँगल्स जे दोन्हीही अँगल्स हे ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला राहील, उलट्या साईडला, आणि अपोजिट डायरेक्शनला सुद्धा राहणार, तर ते कसे ते बघू. याला समजण्यासाठी आपण एक कन्सेप्ट यूज करू शकतो. पहिले लिहून घेतो मी अल्टरनेट अँगल्स. थर्ड आहे आपला अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्समध्ये याला इझिली समजण्यासाठी झेड किंवा एन हा कन्सेप्ट यूज करायचा. झेड हा झेड दिसत आहे ना, माझी पेन जिथे जिथे फिरत आहे तिथे तिथे आपल्याला झेड दिसतो. हा झेड दिसत आहे. या झेड मधला आतमधला पहा, हा डॉट, हे दोन डॉट, असा आपण झेड जर काढला तर आपल्याला याच्या आतमधले दोन अँगल्स भेटते.
ठीक आहे. तर पाहू कोणता कोणता आहे. ए पी क्यू, अँगल ए पी क्यू अँड अँगल ए पी क्यू झाला हा वाला. आता दुसरा पी क्यू डी हा वाला, हा अँगल पी क्यू डी. ओके. तर हे झालं अल्टरनेट अँगल. आता एकच झेड आहे का याच्यात? एक आहे म्हणजे दुसरा असलाच पाहिजे, हा वाला एक झेड. ठीक आहे, समजत आहे? हा वाला झेड. मग याच्यातही आता हा उलटा झेड, याच्यातही असं राहील या आतमधले. तर बी पी क्यू, अँगल बी पी क्यू अँड अँगल बी पी क्यू हा वाला. तर आता पी क्यू सी हा वाला अँगल होईल, पी क्यू सी. तर हे दोन अल्टरनेट अँगल्स आपल्याला भेटलेले आहे. याच्यासाठी झेड असा विचार करायचा. झेड विचार करत असताना उलटा झेड, सरळ झेड किंवा एन. ठीक आहे. तर अशा प्रकारे उलटा एन बी होऊ शकते, असे विचार करायचे. तर हे चारही अँगल्स हे आपल्याला कुठचे भेटलेले आहे? आतमधील. म्हणून याला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स सुद्धा म्हटल्या जाते. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, कारण की हे आतमधील आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असे सुद्धा याला म्हटल्या जाते. ठीक आहे. तर हे झाले झेड आणि एन जिथे भेटते आपल्याला त्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हटले जाते. मग इंटेरियर झाले. आता याला बाहेरचे शोधून पाहू भेटते का. तर बाहेरचे शोधत असताना आता ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडचे, उलट्या साईडचे, म्हणजे हा एक साईड आणि ही दुसरी साईड, आणि लाईन्सचे सुद्धा अपोजिट साईडचे. तर याला थोडंसं आपल्याला दूर जावं लागते. हा एक अँगल्स धरून पाहू पहिले. एम पी ए अँगल एम पी ए अँगल एम पी ए अँगल एम पी ए मी लिहिलेला आहे इकडे. तर अँगल एम पी ए हा लिहिला. तर याला ह्या लाईनमध्ये वरची साईड आणि पहिल्या नंबरवर म्हणजे लेफ्ट साईडला ट्रान्सव्हर्सलच्या. आता ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला बघू. अपोजिट म्हटलं ना ट्रान्सव्हर्सलच्या, हे अपोजिट. पण पहिली लाईन का नाही, दुसरी लाईन. ठीक आहे. आणि हे वरची होती ना, तर या दुसऱ्या लाईनची खालची साईड. म्हणजे इथे एम पी ए घेतलं, एम पी ए ही झाली लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला एक वरचा अँगल धरलं तर राईट साईडला दुसऱ्या लाईनचा खालचा धरायचा, हे असा. तर तो कोणता भेटते? डी क्यू एन अँड अँगल डी क्यू एन. असे दोन अँगल्स भेटते आपल्याला, हा एक आणि हा एक. समजलंय कसं? तर एका लाईनच्या डाव्या साईडच्या वरचा, दुसऱ्या लाईनच्या उजव्या साईडचा खालचा, उलटे उलटे पूर्ण. आता हा झाला तर हा असलाच पाहिजे. आता हा अँगल पाहू. एम पी बी अँगल एम पी बी हा उजव्या साईडच्या पहिल्या लाईनचा वरचा, तर हा डाव्या साईडचा दुसऱ्या लाईनचा खालचा, म्हणजे हा सी क्यू एन अँड अँगल सी क्यू एन. तर हे दोन पेअर भेटते. आणि हे दोन्ही पेअर कुठचे आहे? बाहेरचे आहे, आतमधले आहे का. म्हणून याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणतात. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हटल्या जाते. ठीक आहे. तर एवढे तीन अँगल्सची प्रॉपर्टी आपल्याला भेटते. पहिलं आपण बघितलं करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय बघितलं होतं का, एकाच साईडचा याच्यावरचा तर याच्याही वरचा, याच्या खालचा तर याच्याही खालचा.
दुसऱ्या साईडलाही तसं, वरचा तर वरचा, खालचा तर खालचा. नंतर आपण इंटेरियर अँगल म्हटलं. इंटेरियर अँगल्स म्हणजे आतील फक्त एका साईडची. हा एक तर हा एक, हा एक तर हा एक. नंतर आपण अल्टरनेट अँगल म्हटलं. अल्टरनेट अँगलमध्ये दोन पार्ट आहे, इंटेरियर एक्सटेरियर. इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे झेड किंवा एन. झेड विचार केला असा तर एक ही पेअर भेटते, दुसरा झेड केला तर ही दुसरी पेअर भेटते. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हटलं तर या एका साईडच्या पहिल्या लाईनचा वरचा तर दुसऱ्या साईडचा दुसऱ्या लाईनचा खालचा. एका साईडचा पहिल्या लाईनचा वरचा तर दुसऱ्या साईडचा दुसऱ्या लाईनचा दुसऱ्या साईडचा खालचा. अशा प्रकारे आपल्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगलसुद्धा भेटते. तर अशा प्रकारे हे लाईन्स ड्रॉ करून तुम्ही कोणतेही नाव देऊन दोन असे पूर्ण करस्पॉन्डिंग अँगलचे 4, इंटेरियर अँगलचे 2 आणि अल्टरनेट अँगलचे 2 आणि 2 4 असे पेअर्स लिहून बघायचे, तर तुमची प्रॅक्टिस चांगली होऊन जाते. आता आपण पाहू प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये एक फिगर दिलेली आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर इच अँगल्स इज शोन बाय लेटर. याला लेटर दिलेला आहे. म्हणजे आता लाईनच्या नावाच्या ऐवजी फक्त अँगल्सचे नाव दिलेले आहे. तर अँगलचे नाव दिलेले आहे तर आपल्याला तेवढेच गरजेचे आहे, काही प्रॉब्लेम नाही, होऊन जाते त्याच्यामध्ये सुद्धा. तर बॉक्सेस फिलअप करायचे. पहिला आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स आपण सांगितले होते, याच्या वरचा तर याच्याही वरचा. तर पी सोबत डब्ल्यू, क्यू सोबत एक्स वरचा वरचा, आर सोबत आरचा खाली आहे आता तर वाय खाली होणार, झेड नाही होणार, वायच होणार, कारण की एका साईडचाच धरायचा करस्पॉन्डिंगमध्ये वाय. आणि एस सोबत झेड, याच्या खालचा तर याच्याही खालचा. नंतर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला का झेड, कारण की इंटेरियर म्हटलं तर झेड हे बनला एक झेड, तर एस सोबत एक्स आणि आर सोबत डब्ल्यू, डब्ल्यू आर एस एक्स. ठीक आहे. नंतर आहे सेकंड क्वेश्चन, ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल. आता आपल्याला अँगल दिलेले आहे, काही फिगर दिलेली आहे, त्या फिगरनुसार आपल्याला अँगल काढायचे. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल विचारलेला आहे पहिला. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे झेड. आता इथे झेड दिसते का आपल्याला, एन दिसतो, हा असा, म्हणजे बी सोबत एच, अँगल बी अँड अँगल एच. आणि मग उलटा असा अँगल ई अँड अँगल सी. नंतर करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे सांगितलं होतं याच्या वरचा तर याच्याही वरचा आणि सेम साईड, म्हणजे अँगल ए सोबत अँगल ई हा वरचा, अँगल बी सोबत अँगल एफ, अँगल सी सोबत अँगल जी, अँगल डी सोबत अँगल एच. ओके. आणि नंतर इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल म्हणजे आतील, सी सोबत एच आणि बी सोबत ई. ठीक आहे. आता हे फास्टमध्ये कोण सांगितलं, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मी पहिल्याचं जे एक्झाम्पल समजून दिलं तुम्हाला त्याच्यावरून पूर्ण तुम्हाला समजलंच असेल. आणि कधी कधी काय होते, ही डायग्राम नाही समजली, म्हणजे आत्ताच मी आडवे शिकवलं आणि हे तर उभं झालं, तर याला आडवं करून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. याला अशा प्रकारे आडवं करून द्यायचं. झाली आपल्या ओळखीची हे फिगर आता आहे. तर याला अशा प्रकारे आडवं केलं तर तुम्हाला फिगर पूर्ण समजून जाते का मी अशा प्रकारे केलं होतं. ओके. तर ही प्रॅक्टिस सेट 2.1 सोडून बघायची आणि त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल का कशा प्रकारे नावे दिलेले आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी जे व्हिडिओ अपलोड केले ते तुम्हाला समजले पाहिजे ना, आले पाहिजे ना तुम्हाला, त्याचे नोटिफिकेशन येईल मग. तर चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू प्रॅक्टिस सेट 2.2 सोबत. तोपर्यंत बाय.